रामकृष्ण हरी विठ्ठल भक्तांनो, मागील भाग 1 मध्ये आपण पाहिले होते की कसे देहूतील प्रतिष्ठित मोरे घराण्यात बोलोबा आणि काशीबाई यांच्या पोटी सावजी, तुकाराम आणि कान्होबा या 3 भावांचा जन्म झाला. लहानपणापासूनच बाल कान्होबांवर विठ्ठल भक्तीचे आणि संत संस्काराचे बाळकडू मिळाले होते. पण थोरल्या भाऊ सावजी यांनी वैराग्य पत्करून घराचा त्याग केला आणि अचानक तुकोबा व कान्होबा या दोन्ही भावांवर संसाराची आणि सावकारीची संपूर्ण जबाबदारी येऊन पडली. कान्होबांनी आपल्या थोरल्या भावाला म्हणजेच तुकोबांना सावलीसारखी साथ दिली आणि संसार सुरळीत सुरू झाला. पण मग असा कोणता वादळाचा तडाखा या मोरे घराण्यावर बसला ज्याने सर्व काही बदलून टाकले. सन 1630च्या सुमारास महाराष्ट्राच्या छातीवर दुष्काळाचा एक असा भयंकर पाऊल पडला ज्याने हसत्या खेळत्या गावांचे स्मशानात रूपांतर केले. इतिहास याला एकतारा दुष्काळ किंवा पंतप्रधानांचा दुष्काळ म्हणतो. महिने मागून महिने उलटत होते, पण आकाशात निळ्या छताशिवाय काहीच दिसत नव्हते. पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडला नाही. हळूहळू नद्यांचे पात्र कोरडे पडले. देहूची पावन इंद्रायणी जी नेहमी खळखळून वाहायची, तिच्या पात्रात केवळ वाळू आणि कोरडे दगड उरले. विहिरींचे तळाशी असलेले पाणी आटले, झाडांची पाने गळून पडली आणि संपूर्ण परिसर एखाद्या पडीक भूमीसारखा दिसू लागला. माणसांची आणि जनावरांची अवस्था विदारक झाली होती. अन्नाचा एक तुकडा मिळवण्यासाठी लोक मैलोनमैल भटकत होते. लोक झाडांची पाला पाचोळा आणि मुळे खाऊन दिवस काढू लागले. तरुण वयातील कान्होबा रोज उठून देहूच्या गल्ल्यातून चालायचे, तेव्हा त्यांना लहान मुलांचे अन्नासाठी टाहू फोडणे ऐकू यायचे. ज्या मोरे घराण्याच्या दारात रोज शेकडो लोक अन्नासाठी आणि कर्जासाठी यायचे, ज्या घराण्यात धान्याची कोठारे भरलेली असायची, त्या घराण्याचेही धान्य आता संपू लागले होते. कान्होबांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले की माणसाजवळ कितीही पैसा असला तरी बाजारात धान्यच उरले नसेल तर तो पैसा माती समान होतो. संपत्तीचा रुबाब आणि सावकारीचा अहंकार या दुष्काळाच्या आगीत जळून खाक झाला होता. भक्तांनो, दुःखाच्या आणि संघर्षाच्या या भयंकर अग्नीत तपूनच संतांचे वैराग्य सोन्यासारखे उजळून निघते. संत कान्होबा महाराजांच्या जीवनातील हा कठीण प्रसंग तुमच्या हृदयाला भिडत असेल तर आत्ताच विठ्ठल वाईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा पावन इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा. दुष्काळाची ही भुकेची आग केवळ देहूच्या वेशीवरच थांबली नाही, तर ती मोरे घराण्याच्या उंबरठ्यात शिरली. अन्नाचा अभाव आणि आजारपणामुळे घराण्यावर एका पाठोपाठ एक दुःखाचे पर्वत कोसळले. प्रथम कान्होबा आणि तुकोबांची आई काशाबाई या दुष्काळाच्या सावटात आजारी पडल्या. वैद्यांकडे औषध नव्हते आणि अन्नाचा कण नव्हता. काही दिवसातच आई काशाबाई यांनी डोळे मिटले. आईच्या जाण्याचे दुःख बोलोबा सहन करू शकले नाहीत. ज्या आईने घराचा पसारा सांभाळला तीच निघून गेल्यावर वृद्ध बोलोबा खचले आणि थोड्याच दिवसात वडील बोलोबांचेही निधन झाले. कान्होबा आणि तुकोबांच्या डोक्यावरून आई वडिलांचे क्षेत्र एकाच वेळी हरपले. घराचे दोन्ही मुख्य आधारस्तंभ ढासळले होते. पण काळाची क्रूरता इथेच थांबली नाही. उपासमारीमुळे तुकोबारायांची पहिली पत्नी रखुमाबाई अत्यंत अशक्त झाल्या होत्या. त्यांच्या अंगात ताकद उरली नाही. एका रात्री अन्नाच्या एका तुकड्यासाठी तडफडून रखुमाबाईंनी प्राण सोडले आणि त्यांच्या पाठोपाठ त्यांचा लहान मुलगा संतू हाही या जगाचा निरोप घेऊन देवाघरी गेला. एकाच वर्षात घरातील 4 प्रिय व्यक्तींचा मृत्यू. घरात 4 मृतदेह पडलेले पाहताना कान्होबांचे बालसुलभ मन पूर्णपणे हादरून गेले. लहान वयात कान्होबांनी मृत्यूचे हे सर्वात भयंकर रूप पाहिले होते. कान्होबा रात्रीच्या शांततेत विचार करायचे, हा संसार ज्या सुखासाठी माणूस अहोरात्र पळतो ते सुख कुठे आहे? आज आई नाही, बाबा नाहीत, वहिनी नाहीत, लहान पुतण्या नाही. ही आमची सावकारी, ही आमची जमीन जुमला मला माझ्या माणसांना परत आणून देऊ शकते का? या प्रश्नाने कान्होबांच्या अंतःकरणात संसाराबद्दलची तीव्र विरक्ती निर्माण केली
संसारातील नश्वरता ओळखून विठ्ठलचरणी लीन होणाऱ्या संत कान्होबा महाराजांच्या या वैराग्याला प्रणाम करत कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. या भीषण आघातानंतर तुकाराम महाराजांचे मन संसारातून पूर्णपणे उडाले. तुकोबांना समजले की हा संसार केवळ दुःखाचे मूळ आहे. तुकोबा घर सोडून देहूजवळील भामचंद्र आणि भंडारा डोंगराच्या गुहेत जाऊन बसू लागले. तिथे ते अहोरात्र विठ्ठल नामात आणि ईश्वराच्या ध्यानात लीन व्हायचे. कान्होबा आपल्या थोरल्या भावाचे अंतरंग पूर्णपणे ओळखून होते. कान्होबांनी कधीही तुकोबांना संसारात परत येण्याचा आग्रह केला नाही. उलट तुकोबा जेव्हा डोंगरावरून घरी यायचे तेव्हा कान्होबा शांतपणे त्यांच्या पायाजवळ बसायचे आणि त्यांची सेवा करायचे. कान्होबाच्या लक्षात आले होते की माझे दादा तुकाराम हे काही सामान्य माणूस नाही, तर ते साक्षात परब्रह्माचे रूप आहेत. दुष्काळ ओसरू लागला होता, पण मोरे घराण्यातील सावकारी पूर्णपणे ठप्प झाली होती.